सजले सावळे काया आभाळ माया मनी तुला पूजले कृपा करी तू आम्हावरी माऊली तू विठू हरी
तो हा विठ्ठल विठ्ठल बरोबा माधव बरोबा बरोबा हा विठ्ठल विठ्ठल बरोबा माधव बरोबा हरि सर्व सुखाचे आगर बापर देवीवर हरि बापर देवीवर बापर देवीवर सर्व सुखाचे आगर बापर देवीवर आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस माळ गळा गोपी चंदन टिळा गोपी चंदन टिळा कळवळा वैष्णवा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी राज नाही गोपी चंदन टिळा हरि तुझी माळ गळा गोपी चंदन टिळा कळवळा वैष्णवा हो एका जनार्दने ऐसा जाताने हो एका जनार्दने ऐसा जाताने हो देवा परम पूज्य जगे माळ गळा गोपी हरी तुझी माळ गळा गोपी वैष्णवा
हृदय कवा पकडत आहोत हृदय कवा धनी सारे करे धनी गपम करे दाखिदा 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 धनी सारे करे धनी गपम करे दाखिदा 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 धनी सारे करे धनी गपम करे दाखिदा 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 दाखिदा
समागतदृष्टान्तमानन्दकन्दं प्रब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते चिवंदू चरण श्रीगुरूंचे ते नमस्कार आता प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा सेवेसाठी निवडलेला अभंग आहे विठ्ठल चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पशा बुद्धीने अल्पशा पर्याय द्यायचा तो असा साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या श्री क्षेत्र नायगाव दत्तापूर या ठिकाणी चालू असलेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा आणि त्यानिमित्ताने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या कार्यक्रमामध्ये माझ्याकडे आलेली ही 8व्या वर्षातली 6व्या दिवसाची कीर्तन सेवा बरोबर आहे का 6वा दिवस आहे बरोबर आहे का मग काय असं काऊन करायचं 6व्या दिवसाची कीर्तन सेवा पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने माझ्याकडे आलेली आहे पांडुरंग परमात्मा जसजशी सद्बुद्धी देतील त्या त्या पद्धतीनं मिळालेल्या वेळामध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न करू विठ्ठल सेवेसाठी निवडलेला अभंग पैठणी निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा गोडासा अभंग सेवेसाठी निवडलेला मुद्दामून हा अभंग मी यासाठी सेवेसाठी निवडलेला आहे की मागची एकादशी वारी ही पांडुरंगाची कार्तिकी वारी होती आणि ही आजची एकादशी ही माऊली ज्ञानोबरायासाठी त्या ठिकाणी महाराज असं म्हणावं लागेल पांडुरंगाने रिझर्व ठेवलेली एकादशी आहे वारकऱ्यासाठी हा सुवर्ण योग आहे म्हणून मुद्दामून अभंग सेवेसाठी निवडलेला अभंगाचा सरळ सोपा भावार्थ ठेवतो आणि चिंतनाला सुरुवात करतो या अभंगामध्ये नाथ बाबा म्हणतात देवाच्या आवडीचा मी तुम्हाला प्रकार सांगतो आवडे देवासी तो ऐका प्रकार देवाच्या आवडीचा प्रकार सांगतात काय आवडतं देवाला त्याचं नामचिंतन केलेलं आवडतं नामाचा उच्चार रात्रंदिवस त्या जगाच्या मालकाचा तुम्ही जर भजन केलं तर तो प्रकार माझ्या जगाच्या मालकाला आवडतो अजून काय केलं पाहिजे गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घातली पाहिजे कपाळाला गंध लावला पाहिजे तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हे बाह्य लक्षण आहे पण अंतकरणामध्ये हृदय कळवळा वैष्णवाचा कळवळा अंतकरणामध्ये ठेवा अजून काय केलं पाहिजे आषाढी कार्तिकी पंढरीची वारी केली पाहिजे
आषाढी कार्तिकी पंढरीची वारी यापेक्षा दुसरं साधन नाही, साधन निर्धारी अन नाही. आणि असं जर का कोणी केलं, ऐका बरं, या 3 चरणामध्ये सांगितलं तसं कसं. नामाचा उच्चार रात्रंदिवस करावा का? देवाच्या आवडीचा प्रकार आहे म्हणून. तुळशीची माळ गळ्यामध्ये ठेवा, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, अंतकरणामध्ये कळवळा वैष्णवाचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करा. असं जर कुणी केलं तर नाथ बाबा म्हणतात असा जो नेम पाळतो, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, कैसा 3 चरणात सांगितलं तैसा ज्याचा नेम. उत्तरार्धाचे 2 अर्थ आहेत. उत्तरार्धाचे 2 अर्थ आहेत. काय अर्थ आहेत? पहिला अर्थ आहे तो देवा परम पूज्य जगी, म्हणजे तो देवापेक्षा सुद्धा जगात पूजनीय आहे एक. आणि दुसरा, तो देवाला सुद्धा पूजनीय आहे. असा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, ज्यानं हा नेम पाळला तो देवाला सुद्धा किंवा देवापेक्षा सुद्धा पूजनीय आहे. असा सेवेसाठी निवडलेल्या 4ही चरणाचा सरळ सोपा स्पष्ट भावार्थ सांगितला. आता माझ्या पद्धतीने बोलायला मी मोकळा आहे. विठ्ठला हर हर विठ्ठला हरी विठ्ठला विठ्ठला एवढा चांगला हार मी देत असतोय. मी तर ठुणार नाही, मी घरी नेणार आहे. आणि नुसता घरी नेणार नाही, गेटवर गेल्यावर गळ्यात घालणारे, मग बायकोला म्हणणारे दारू गडबड आता. मी काही घरी नेणार नाही. माझ्याकडे लक्ष द्या. माझा एक नियम आहे, मी स्वतः हे नियम पाळतो. माझं असं मत आहे महाराज, देवाच्या गळ्यात जर आपण हार घातला तर लगेच निर्माळले म्हणून विसर्जित करणारी आपण माणसं एका सामान्य कीर्तनकाराच्या गळ्यातला हार विनेकराच्या गळ्यात घालतात. मला मान्य नाही. बाकी कुठल्याही परंपरेला आपला विरोध नाही. विठ्ठला अभंग 4 चरणाचा भावार्थ तुमच्या समोर ठेवला. आता मी बोलायला मोकळा आहे. गावकऱ्याला विनंती आहे, माझी तब्येत बघून मला डोळे वटारून पाहू नका. मी आलं तसं पाहिलं महाराज, जसं खालीवर डोळे करून पाहिले. आपल्या तब्येतीवर जाऊ नका. तसं तब्येतीचं काहीच नसतं महाराज. ही चूक एवढा बी असू द्या, दणका सारखाच देतो. अजून सांगतो, आपल्या तब्येतीवर अजिबात जाऊ नका. कारण आपण काय चीज आहे हे तब्येत पाहून नाही, भांडणं लागल्यावर कळलं. म्हणजे भांडण लागल्यावर सगळ्यात आधी मी पळून जात असतो, हा आपला मोठेपणा. तब्येतीचं काही नाही. अभंग 4 चरणाचा आहे, गोडासा अभंग सेवेसाठी निवडलाय. मला तुमच्या सप्ताहाचं काय आवडलं माहित आहे? ऐका बरं महाराज. अनेक गावात कीर्तनाला जातो, अनेक गाव पाहिले, अनेक, पण मला तुमचा सप्ताह खूपच आवडला महाराज. कारण लहान लहान लेकरं इथं कीर्तनाला येऊन बसले, एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळावा. ही मुलं खूपच छान महाराज. काय यांचं कौतुक करावं. किती चांगली बसलीत बघा ना. असं बघावं वाटतं त्यांच्याकडे. असे चेहरे टवटवीत आहेत, असे प्रसन्न मुलं बसलेत. एवढेच आहेत का गावात? एवढेच आहेत? कोण म्हणलं ऊत आलाय? ऊत आला ती सोयाबीन आहे का काय? पण भरपूर आहेत. पण ही मुलं ऐका बरं, मला आनंद वाटला. हे लेकरू लहानसं पुढं बसलंय महाराज. लोक असं म्हणतात बरं, पिढी बिघडली म्हणतात ना. जे बिघडलेलं आहे ते बी म्हणते बिघडली. पिढी बिघडली म्हणायचा अधिकार कोणाला आहे? जो स्वतः सुधारलेला आहे त्यानं म्हटलं पाहिजे. तोंडात बिडीन म्हणतं लोकांचं काही खरं नाही. आधी तुझी बिडी पाय, तुझी मिशी जाळायली, कशाला शहाणपणा करा. हा दुर्दैव आहे महाराज. ऐका माझं बोलणं, मनाला लावून घेऊ नका. मी खरं बोलतो. राग आला तर खरं बोलण्याचा आला पाहिजे, बोलणाराचा नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. काळाची गरज आहे. अखंड हरिनाम सप्ताह किती वर्ष केला, यापेक्षा जेवढ्या वर्ष केला त्याच्यातून आपल्याला काय मिळालं याचं पण आपण आत्मचिंतन केलं पाहिजे. 8 वर्षाची परंपरा आपण जपतोय. 8 वर्षात या सप्ताहामध्ये किती माळकरी, किती वारकरी तयार झाले हे आपल्या सप्ताहाचं फलित असतं. आमच्या 8 वर्षात मंडप मोठा टाकला हे सप्ताहाचं फलित नसतं. अजून बोलतो, चांगल्या कामानं लोक सुधरत नाहीत ही शोकांती काय महाराज. 10 सप्ते झाले तर 10 माळकरी तयार होतील का नाही याच्यात शंका आहे. पण एक इलेक्शन लागू द्या, माळकरी माळी तोडतात. ही रियालिटी आहे. याच्यामध्ये बघा,
मग कोणाचा इम्पॅक्ट पडतोय, प्रभाव कोणाचा पडतोय? वाईट गोष्टीचा प्रभाव पडतोय. मुलं का बिघडतायत? का लोक म्हणतात की पिढी बिघडली? कारण आहे. मला अजून एक गोष्ट आवडली, पुरुषांपेक्षा इथं महिला जास्त संख्येने उपस्थित आहेत. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मला तर त्यांचं विशेष कौतुक करायचं आहे, कारण टीव्ही मध्ये एवढ्या चांगल्या मालिका असताना ह्या कीर्तनाला आल्या. माझा पुढचा तर असा प्रश्न आहे की ते आल्याच कशा? कारण आजकाल महिला मंडळ टीव्ही पशी दुर्डी घेऊनच बसायले. तुमच्याकडे दुर्डी म्हणते का टोपलं भाकरीला? दुर्डी, हा दुर्डी घेऊनच टीव्ही पशी आहे. आड उठाय झाली शिवाय पाणी पिईना. परिणाम काय झाला? आई साहेब, आज तुम्हाला तो विनोद वाटतोय, आज तुम्हाला ती हसी मजाक वाटते आहे, पण परिणाम काय झाला आहे का? ही तुमची लहान लहान लेकरं आहे ना, ही मोबाईलवर बघितल्याशिवाय आता तोंडात घास सुद्धा घालू शकत नाही. ती आजची रियालिटी आहे. कधीतरी जेवताना त्याचा मोबाईल बंद करून बघा, पोरग जेवण थांबवल्याशिवाय राहणार नाही. बरं, लहान पोरच काय, तुमच्याकडे मोठ्या पोराला काय म्हणते? ठोळ्या. काय म्हणते तुमच्याकडे? ठोळ्या का टोनगा? ठोळ्या. ठोळ्या आहे का नाही? मोठं पोरग असतं ना ठोळ्या. हे 5-25 वर्षाचा ठोळ्या. ऐका बरं, किती आहारी गेलाय हे सांगायचंय मला. आता मोबाईल हा टेबलवर खुर्चीवर कुठं नसतो, आता तो बेडवर आपल्या सोबत असतो. आणि एके दिवशी आईनं काय करावं? आपल्या ठोळ्याचा मोबाईल तो झोपला की थोडासा बाजूला लपून ठेवावा. ते उठल्यावर डोळे नंतर उघडता आधी मोबाईल चापत. ही वस्तुस्थिती आहे. मग का याचा इम्पॅक्ट इतक्या आहारी का गेलो? बरं, मोबाईल मध्ये काय पाहतोय आपण? रील्स पाहण्यामध्ये लोक व्यस्त झाले. शोकांतिका सांगतो, ऐका बरं, या देशाचं दुर्दैव आहे, या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, येडी लोक रील्स बनवतात आणि शहाणी माणसं बघतात. ही शोकांतिका आहे. लोकांनी घरातले पंखे पण पुसायचं काम ठेवलं नाही. ते लड्डू मोती आला तेव्हापासून. माहितीये का तुम्हाला? ते 2-4 जण उचलणार घर मी प्रॅक्टिकल करण्याचा तो. ऐका बरं, आणि सगळ्यांना माहित आहे का सगळ्या जणांचे चेहरे त्या ठिकाणी खुल्ले माहितीये का? कारण यांनी तो प्रॅक्टिकली बघितलाय. ऐका, ही जर अवस्था असेल, ही जर दुरावस्था, पिढी बिघडली नाही हो. तुम्ही आम्ही बिघडवली, याला जबाबदार तुम्ही आणि आम्ही आहेत. सांगा बरं, 8 वर्ष झालं सप्ताहाला कोणत्या आईनं आपल्या पोराच्या मनगटाला धरलं, त्याला कीर्तनाला आणून बसवलं? हात वर करा बरं. त्या मावशीन केला बघा का? कोण नाही केलं? इकडे बघा. आहे का कोणी शिल्लक? आणि जर तुम्ही तुमच्या पोराला या धर्म मंडपात आणून बसवलं नसेल तर काय लोकांना नावं ठेवणार महाराज आपण, आणि काय अपेक्षा करणार? फार महत्वाची गोष्ट आहे. आपण मला आवडत ही मुलं स्वयंप्रेरणेने येऊन बसलीत ना, यांच्यामध्ये वाढ झाली पाहिजे. ही मुलं कीर्तनाला नुसती आली नाही पाहिजे, तर त्यांनी कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर काहीतरी आत्मसात केलं पाहिजे. पैशाच्या घमंडीमध्ये राहू नका. लोक बोलतात आमच्याकडे काय कमी, आमच्याकडे पैसा आहे. दादा, पैसा भरपूर असेल तुमच्याकडे, आणि त्या पैशाच्या जीवावर तुम्ही जगाच्या बाजारात काही विकत घेऊ शकता. पण पैशाच्या जीवावर तुम्हाला जगात काहीही विकत घेता येईल, पण संस्कार मात्र या धर्म मंडपात मिळतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवू. ते या धर्म मंडपात मिळणार आहेत आणि तेही फुकट मिळणार आहेत. त्यामुळं आपण योग्य त्या ठिकाणी योग्य ते मिळवण्यासाठी आलं पाहिजे. हा माझा तुम्हाला आग्रह आहे. कारण येणारा काळ फार भयानक आहे. बरं, परिस्थिती फार विदारक आहे. तुम्ही आम्ही झोपीत आहे. भविष्य इतकं भयानक असणार आहे. पूर्वी 25 वर्षाच्या 30 वर्षाच्या पोराला सुद्धा आई वडील मारू शकत होते. आता 10 वर्षाच्या लेकराला सुद्धा चापट मारणं सुद्धा अवघड झालंय. याचं कारण आहे की आपण वेळेवर योग्य संस्कार करायला कुठेतरी मागे पडतो. आणि नंतर जर पश्चाताप होत असेल ना, तर माझी विनंती आहे, पश्चाताप करून मान खाली घालण्यापेक्षा योग्य वेळी आपल्या लेकराला योग्य संस्कार द्या. तुमची मान आयुष्यात कधी खाली जाणार नाही. गोष्ट लक्षात ठेवा. विठाला मी काही जास्त वेळ बोलणार नाही. चांगली चांगली वक्त्यांची कीर्तन आपण ऐकलेली आहेत. उद्या सुद्धा महाराजांचं कीर्तन ऐकणार आहात. परवा काल्याचं कीर्तन आहे. त्यामुळे आजच्या दिवशी मी थोडस स्पष्ट असं समजू आपण की आपल्या चाललेल्या या सप्ताहामधलं हे गतिरोधक आहे.
लोकांना गतिरोधक आलं की राग येतो, पण ऐका, गतिरोधक सुद्धा महत्वाचं असतं. येईन का राग, होईल ना का स्पीड कमी, पण अपघात टाळण्याचं प्रभावी साधन म्हणजे गतिरोधक आहे, हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. कदाचित भविष्यातले काही अपघात, काही अनर्थ टळतील, असे 2-4 वाक्य मी तुमच्या समोर बोलून आज थांबणार आहे. या अभंगामध्ये नाथबाबा म्हणतात, देवाच्या आवडीचा मी तुम्हाला प्रकार सांगतो. विनोदाने बोललं तर लोकांना कीर्तन आवडतं, ही आजची वस्तुस्थिती आहे बाबा. जुना काळ राहिला नाही. 10-5 माणसातही समोर बसलेली माणसं ही कीर्तनामध्ये चिंतन ऐकायला आलेली माणसं असतात, पण ही 10च माणसं चिंतन ऐकायला असतात, बाकीचे संसारातल्या पांचट गप्पा ऐकायला आलेले असतात. ही वस्तुस्थिती आहे. आम्ही जर तुमचं 10 जणांचं मन पाहिलं तर लेकरं बाळ उपाशी ठेवायची वेळ येईल, ही आजची वस्तुस्थिती आहे. कीर्तनात विनोद नाही केला की लोक त्या कीर्तनकारावर फुल्ली आणतात, पुढच्या वर्षी याची तारीख कट. विनोदाची कथा गोड वाटे, गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे. हो देवाचे चरित्र नावडे सर्व काही, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे. देवाचे चरित्र नावडे सर्व काही, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, गोड वाटे. देवाचे चरित्र नावडे सर्वता, सगळ्यांना नाही आवडत महाराज. विनोदाची कथा हा गोड वाटे, विनोद सांगितलं की आवडतो. पण ऐका, ऐका बरं, कीर्तन हे हसण्याचं साधन नाही मायबाप. मग अहो संसाराचा हसू होऊ नये म्हणून कीर्तन आहे, पण नाही हसवल्यावर लोक घरी बसवतात, ही आजची वस्तुस्थिती आहे. गाथा पाठ असणारी कीर्तनकाराच घरी येत नाही, अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. फार विद्वान माणसं घरी बसवली बरं तुम्ही पांचट गप्पा ऐकण्यासाठी, आणि म्हणून मग आमचा काळ आला. नाही पटलं तुम्हाला? वस्तुस्थिती आहे. मी तुम्हाला एकही अभंगातलं चरण नाही सोडू द्या, मी नुसत्या सटाके आणू द्या. तुम्ही म्हणतात हे असंच पाहिजे, कायच महाराज होता, अरे त्याला काय म्हणलं हे तरी कळालं का तुम्हाला? आता ना इलाज को क्या इलाज आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा, माझं मत आहे की तुम्ही तडजोड करून घ्या. एक वाक्य आहे बघा इंग्लिश मध्ये, ऍडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी इन द लाईफ. तडजोड हे जीवनाचं सगळ्यात महत्वाचं आणि मुख्य धोरण आहे. हे वाक्य ऐकून तुम्ही म्हणता महाराज लय शिकलेला आहे का? नो, अजिबात नाही, मी एवढंच पाठ केले. हे पण टेन्शन घ्यायचं नाही, एकदम बिनधास्त हसी खेळी वातावरणामध्ये आपल्याला जो पाहिजे तो इम्पॅक्ट, तो प्रभाव आपल्याला टाकायचा आहे. आता ऐका, या अभंगामध्ये नाथबाबा म्हणतात, देवाच्या आवडीचा मी तुम्हाला प्रकार सांगतो. आवडे देवाशी तो ऐका प्रकार. का हो नाथबाबा, देवालाही आवड असावी आणि त्या आवडीलाही प्रकार असावे. महाराज म्हणतात, प्रत्येकाचे प्रकार आहेत, आवडीचा का नसावा? बघा तुम्ही, माणसाचे प्रकार आहेत का नाही? तुकोबारे म्हणतात, प्रकाराचे 3 तुकामध्ये केलेले. माणसाचे प्रकार आहेत, स्वभावाचे सुद्धा प्रकार आहेत. एकाचा स्वभाव एक तर दुसऱ्यात. आवडीचे प्रकार माणसाच्या सुद्धा आहेत. लांब कशाला, झोपीचे सुद्धा प्रकार आहेत. झोपीचे प्रकार, कोणाची खुंदळी, कोणाची नांगरी, कोणाची चक्री. झोप चक्री म्हणजे इकडे तोंड करून झोपतो, तिकडे तोंड करून उठतो, हे झोपीचे प्रकार आहेत. जांभळीचे सुद्धा प्रकार आहेत महाराज. जाऊ द्या, जांभळीचे तर आहेतच, पण जांभळी कशी द्यावी याचे पण प्रकार आहेत. काही काही तर अशी जांभळी देतो की 2-4 जण दचकून उठतात का काय, असं आहे. बरं तेवढाच बघा तुम्ही, काही वेळेस असं होतं की संत म्हणतात की शिंक जांभळी खोकला तितका वेळ वाया गेला, पण आपण तितकाच वेळ कामात आणतो. हे आपलं दुर्दैव आहे. माझं बोलणं कळतंय का? बघा, जांभळी देताना लोक जांभळी देताना राम राम म्हणतात, पण आमच्यातला एक बहादर त्याच्या पुढचा आहे, ते जांभळी देताना राम राम नाही म्हणत, आगा 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 म्हणतो. काय शोकांतिक आहे प्रकार आहे ना. झोपीचा प्रकार आहे, जांभळीचा प्रकार आहे, माणसाचा सुद्धा प्रकार आहे. प्रत्येक गोष्टीचा प्रकार. घोरण्याचे पण प्रकार आहेत, घोरतात ना लोक. मग अनेक गोष्टीचे प्रकार आहेत.
तसा जगाच्या मालकाची सुद्धा आवड आहे आणि त्या आवडीचा प्रकार आहे कोणता अभंगाचा आवड देवाची आवड देवाची टाळेचे तीन प्रकार आहेत महाराज पहिलं म्हणजे झोप येत नाही दुसरं म्हणजे थंडी वाजत नाही आणि तिसरं म्हणजे एक 10-5 कमी दिले तर वाईट वाटत नाही बाकी काहीच नाही दुसरं वाजवली पाहिजे आता इकडे लक्ष द्या हा आवडे देवाशी तो ऐका प्रकार देवाच्या आवडीचे प्रकार आहेत काय आवडतं देवाला नामाचा उच्चार रात्रंदिवस हा इथं गंमत आहे बरं महाराज आता ऐका मी विनोद तर भरपूर करतो काही काळजी करू नका विनोद करायला काही लागत नाही बरं चिंतन मांडायला मात्र अभ्यास करावा लागतो लक्षात ठेवा विनोद तुम्हाला पांचित एवढे भेटते ना व्हॉट्सअप उघडलं की विनोद आहेत काही अडचण नाही काही नाही भरपूर आहे मी थोडस बोलतो इथे एक मजेशीर गोष्ट अशी आहे या अभंगामध्ये उत्तरार्धात नाथबाबा म्हणतात की देवाला काय आवडतं त्याचं नामचिंतन केलेलं आवडतं नुसतं नामचिंतन नाही रात्रंदिवस केलेलं आवडतं नामाचा उच्चार रात्रंदिवस शंका उपस्थित व्हायला पाहिजे का नाही बघा तुम्ही काही अभंगाचे अर्थ आपल्या जवळ असतात पण आपण लक्ष देत नाही बघा एक तुम्ही सगळे अभ्यासक आहात म्हणून बोलतो एक अभंग आहे बघा मी महादेवाच्या मंदिरात कीर्तनाला गेलो होतो महाराज श्रावण महिन्यामध्ये सोमवारचा दिवस होता श्रावणी सोमवार होता आता मला सांगा श्रावण महिन्यातला सोमवार म्हटल्यावर कीर्तनाला अभंग कोणता घेतला असेल महादेवाचा कोणता हा शिवभोळा किती किती मस्त बोलले ते महादेवाचा माहिती पण कोणता शिवभोळा कशावरून बरं अभंग घेतला असेल अनुमानाहून प्रमाण जे आरती ते आरती बघा हे अभंग फार तुम्ही अभंग नेहमी ऐकता पण याच्यामध्ये एक ध्रुवपदामध्ये फार मोठी गंमत आहे त्या अभंगाचं ध्रुवपद काय वाचे वदता शिवनाम आणि तयानबाधी क्रोधकाम बघा आपण सहज म्हटलो पण अभंगाकडे आपण बारकाईने कधी लक्ष दिलं नाही शोकांतिक आहे रोजचा अभंग आहे आपला नित्याचा बऱ्याच जणांना पाठ आहे ह्या अभंगाचा अर्थ असा एका पोराने मला त्याच कीर्तनात प्रश्न विचारला जीनच्या पॅन्टीवालं होतं पण खतरनाक होतं तो म्हणला महाराज एक विचारू का म्हटलं विचार म्हणला वाचे वदता शिवनाम आणि तयानबाधी क्रोधकाम याचा अर्थ काय आहे अरे म्हटलं लय सोपं आहे दादा काय मुखाने जर आपण भगवान शिवशंकराचं नाव घेतलं वाचे वदता शिवनाम फायदा काय होतो तयानबाधी क्रोधकाम ते म्हणला राव द्या मला वाटलं तुम्हाला येत असून मला म्हणलं ते अरे म्हणलं असंच आहे ना ते म्हणला राव द्या तुमच्या कोणता अपेक्षाच नाही म्हणलं का म्हणला मिळालंय मोठ्या मोठ्या महाराजाला विचारलं मोठे महाराज कळाले तुम्हाला नाही कळाले मोठा महाराज म्हणजे कोण
जे लय मोठं पाकिट घेतो तो मोठा महाराज. ज्याला गाथा ज्ञानेश्वरी पाठ आहे तो मोठा नाही राहिला आता. जे लय मोठं पाकिट घेतो तो मोठा महाराज. म्हणून मी वाढिले, कारण मला बी मोठं व्हायचं ना. लोक नाही म्हणत महाराज दुसऱ्याला मोठं. चला मी म्हटलं दादा अर्थ असाच आहे. तो म्हटला महाराज भगवान शिवशंकराचं नाव घेतल्यावर जर काम क्रोधाची बाधा होत नसेल, ऐका बरं, ज्याच्या नावानं काम क्रोधाची बाधा होत नाही असं म्हणता त्यालाच काम आणि क्रोध आवडता आला नाही. सांगता कोणाला? भगवान शिवशंकरला काम आवडता आला का? मी नाही बोलत बरं, प्रमाण आहे. कामाची कोतवाल याने नाडीले बहुताशी, चांगल्या चांगल्याला नाडीला महाराज. मग भगवान शिवशंकरला सुद्धा काम क्रोधाची बाधा होत असेल तर त्यांचं नाव घेतल्यावर काम क्रोध राहतो असं का म्हणता? त्याला म्हटलं दादा भगवान शिवशंकराचा सुद्धा काम क्रोध राहिला असता जर त्यांनी त्यांचं नाव घेतलं असतं तर. देवाने स्वतःचं नाव घेतलं नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे वेगक्षामा. काही अभंगाचे अर्थ असे असतात. तसं याच्या उत्तरार्धामध्ये नाथबाबा म्हणतात नामाचा उच्चार रात्रंदिवस. शंका यायला पाहिजे की नाही? एक तर भजन दिवसा करू नाही तर रातच्या करू. रात्रंदिवस केल्यावर झोपायचं का? याचं उत्तर बघा. संत काही खोटं बोलत नाहीत बरं, त्यांचे उत्तर असतात त्याच्यामध्ये. आता एक उत्तर देतो तुम्हाला. रात्रंदिवस भजन केलं पाहिजे. मग करता येतं का भजन? नाही करता येत. महाराज म्हणतात अंतकरणातून दिवसभर भजन करा. ऐका बरं, अंतकरणातून दिवसभर भजन करा. सायंकाळ होईल, रात्र होईल, तुम्ही झोपी जा. तुम्ही दिवसभर अंतकरणातून भजन केलं की रात्री झोपीत सुद्धा तुमचं नामचिंतन चालू असतं. हे कोण करतं? तर जगाचा मालक करतो. धरोनी श्री हरी जगाचा मालक जपत असतो. महाराज दिवसा भजन करायची आपण गरज आहे. रात्रंदिवस नामचिंतन करावं. आपणही भजन करतो ना? आपण करत नाही का? करतो, पण कधी? संकट आल्यावर. नुसतं संकट येवा, देवा तूच माझा बाप, आणि संकट गेलं की हे देवाच्या बापाचा ही अवस्था आहे. बघा तुम्ही, मसन वाट्यातला रस्ता असावा, अमावस्याची रात्र असावी, रात्रीचे 12 वाजावे आणि एकल्यानं जाण्याचा योग यावा आणि मग त्याचं भजन ऐकावा. माळकरी नसला तरी राम 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 कुठपर्यंत? गावात येईपर्यंत. गावात आला की संपलं भजन. असं नाही.
बघा तुम्ही, संकट आल्यावर लोकांना देव आठवतो, हा आपला नियम आहे. संकट येऊ द्या, काहीही नवस करतील, संकट गेलं की आपण विसरून जातो. आमच्या गावात एक जण मोबाईलवर बोलता बोलता नारळाच्या झाडावर शेंड्यावर चढलं मोबाईलवर. हे मोबाईलवालेच काही खरं नाही बरं. आता तुमच्या गावात येताना एक पोरग 25-26 वर्षाचा असेल, मोबाईलवर पाहता पाहता रोडवर शेणाव पडले, रपकन पडलं तिथं शेण. माझ्याकडे पाहिलं, त्याला वाटलं तर हे कीर्तनात सांगेन म्हणून ते आलं नाही वाटतं इथं. मला दिसेल काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आणि करड्या रंगाचं शर्ट घातलेलं आहे त्यानं. बघा मग मला दिसत नाही इथं. जर तुम्हाला पाहायचं असेल तर मला मुक्कामाल ठाऊ उद्या दाखवतो मी. ते पोरग पडलं मोबाईलवर बघताना. काय दुरावस्था झाली. मोबाईल फायदा घ्यायची वस्तू आहे दादा, गैरफायदा घ्यायची नाही हो. किती दुर्दैव आहे. आता तर नवीनच निघालो ते मोबाईल साखर पुड्यात द्यायचा. तुमच्याकडे आलं का ते? आलं का? अशा गोष्टी लवकर येतात आपल्याकडे. साखर पुड्यात मोबाईल देणे अति महामूर्खपणाचं लक्षण आहे. या गादीवर उभा राहून सांगतो, खोटं बोलणार नाही, आमच्या तालुक्यातल्या 4 सोयरीकी फक्त फोनवर बोलता बोलता विस्कटलेल्या आहेत. काय दुर्दैव, किती मूर्खपणाचं लक्षण. अरे एवढं जर वाटतं ना, अरे साखर पुड्यात लग्न करा ना, एवढी काय घाई झाली तुम्हाला? ही दुर्दैवाची गोष्ट आहे. किती बोलावं फोनवर, त्यालाही काही लिमिटेशन असतात का नाही? फोनवर जर तुम्ही सारखं 2 मिनिटं बोललात तर 3ऱ्या मिनिटाला शब्द निघतो, मग काय चाललंय, माती चालली, ठुई फोन. काय शोकांती काय. बघा तुम्ही, ही रिअल फॅक्ट आहे. अर्धा तास फोनवर काय बोलत असतील. कॉल हिस्ट्री चेक करा किती. आणि दुर्दैवाची गोष्ट बोलतो, राग येऊ दे ना काही साहेब, 70% घटस्फोट. तुमच्याकडे त्याला काडी मोड म्हणतात का माहित नाही मला. काडी मोड, घटस्फोट, डिवॉर्स, अजून काय म्हणत असतील ते, फारकत. हे प्रकार विनाकारण आईनं मुलीच्या संसारात केलेल्या ढवळा ढवळ आपण म्हणतो लुडबुडीचे परिणाम आहेत 70%. ऐका बरं, वाईट वाटून घेऊ नका. मुलीला त्रास असेल तर समजून सांगा, ताई 4 दिवस सहन कर, उद्याचे दिवस तुझे आहेत, तू मालकी नाही त्या घरचे, तू सहन केली पाहिजे. पण आई पोरीला सांगते, ताई सासू काय म्हणली की मला सांग, मी यायला सांगते. यायचे हे तर लय डिजिटल. ते पोरीला फोन करत, ताई काय झालं की मला सांग, तू काय मला जड आहे का? म्हशीचे शिंग म्हशीला जड असतात का? म्हणलं वारे वा हाल्या. शोकांती काय. म्हशीचे शिंग म्हशीला जड असतात का? हे कधीतरी म्हशीवाल्याला जाऊन विचारा. ते म्हशीच्या शिंगाला पुढूनच वारनेस देत, मागून तसेच होत. बरोबर आहे. मग अरे दूध देणाऱ्या म्हशीच्या मालकाला जर ते शिंग जड असतील तर म्हशीला का राहणार नाही? असं नका करू. पण ती पोरगी बिल आहे ना, कारण इकून कान भरलेले असतात ना, ती खुसकून झालं की फुसकून फोन लावते. की बाप लगेच म्हणते, पप्या काढा तू, तोंड धुवालाच घरी. असं करू नका. मी मान्य करतो 10-20% असे प्रकरण असतील की काही लोक त्रास देत असतील, त्याची छानबीन करा, मान्य आहे. पण चुकीच्या मुलीच्या संसारात लुडबुड करणं बंद करा. ही शोकांतिक आहे. मोबाईलवर बोलणं फार अवघड आहे. अरे पूर्वी मुलीचा निरोप 6 महिन्यातून एकदा आला तर आईला आनंद वाटायचा. आता उठलं की बिगर तोंड होता व्हिडिओ कॉलवर बोलायला. समाधान मानायचं का नाही मानायचं, पण त्याचा अतिरेक नको. हे मोबाईलवर बोलत होतोय. आमच्या गावात एका पोराचं लग्न जमलं आणि साखर पुड्यात त्यानं मोबाईल दिला बायकोला होणार आहे. आणि ते पत्रावर जाऊन बायकोला बोलू लागलं. त्याच्या घरावर 6.5 पत्र, म्हणजे पत्र 7 होते पण अर्ध ह्या भितडावून ह्या भितडा होतं. मधला स्पेस सांगतोय मी, 6.5 पत्राचा. आणि तिथून बायकोला बोलू लागलं. बोलता बोलता कधी पत्र संपले त्याला कळालंच नाही, वरून पडलं. पण त्याचं सुदैव असं होतं की ते पडलं पळाट्याच्या फासावर. तुमच्याकडे काय म्हणते ते, पळाट्याच्या फासावर पडलं. अर्धा घंटा निघलत नाही. तुम्ही म्हणता महाराज पळाट्याच्या फासावर न निघण्याचं कारण काय? कारण बी तसंच दांडग आहे. त्याची शेजारीन पळाट्या चोरीत होती म्हणून याच्या माईने त्याच्यावर बोराट्या टाकल्या होत्या. बोराट्यात गुंतलं होतं म्हणून अर्धा तास लागला.
बघा तुम्ही मोबाईल काही सांगतात हे मोबाईल चढलं मोबाईलच्या वर झाडावर शेंड्यावर चढलं आणि वरून त्यानं खाली पाहिलं म्हणलं बाप रे इथून पडलं की मरतोच. आणि मग देवाचं भजन सुरू केलं महाराज. मग नामचिंतन करतोय आणि मग म्हणतोय देवा इथून जर सुखरूप खाली उतरलो तर नायगाव दत्तपूरच्या काल्याच्या सप्त्याची काल्याची पंगत एकलाच घालतो. अर्ध्यात आला अर्ध्यात. म्हणला देवा इथली काल्याची पंगत नाही परवडत नायगावची का. म्हणला इथं कीर्तनाला कमी जेवायलाच लय येतील. मी नाही म्हणलं बरं हे झाडावरलं म्हणलं इथं जेवायलाच नाही येतात म्हणला कीर्तनाला येत नाही. पुन्हा खाली आला म्हणला देवा द्वादश घालतो. तुमच्याकडे बारस म्हणतात का उद्याची द्वादश का बारस द्वादश घालतो. पुन्हा म्हणला द्वादश बी परवडत नाही का एकादशीवाले कमी बिगर एकादशीवाले जेवायला येते. मी तर मला माहित नाही बरं ते झाडावरलं म्हणलं. आणि खरं सांगतो द्वादशी सारखं आणि सप्ताह सारखं पवित्र अन्नदान जगात कुठंच होऊ शकत नाही. महाराज लक्षात ठेवा या अन्नदानाचं महत्व सांगतो. सप्ताहातली पंगत लोक सोडत नाहीत. आमच्या मराठवाड्यात तर असं आहे की परिस्थिती एखाद्या वर्षी जर हालाकीची आली तर लोक व्याजानं पैसे काढतात पण सप्ताहाची पंगत लावतात. कारण या अन्नदानाला फार मोठं महत्व आहे. त्याचं कारण आहे महाराज आयशे ब्रह्मवेत्ते अपरंपार नाथबाबा म्हणतात परी नोहे नामधारका बरोबर गावंडे सहस्त्र ब्राह्मण तृप्त केली या भोजन तीर्थक्षेत्रीचा एकची जाण. अरे गावातले 1000 ब्राह्मण जेव घालण्यापेक्षा तीर्थावरला एक जेव घाला तेवढं पुण्य आहे. 1000 तीर्थक्षेत्रावरले जेव घाला एखादा संन्यासी जेव घाला तेवढं पुण्य आहे. हजारो संन्यासी जेव घाला एखाद्या व्यक्तीला जेव घाला ब्रह्मवेत्याला तो अभंग आहे. मला आता तो आठवत नाही पूर्ण पण पूर्ण अभंग आहे त्याची साखळी आहे. आणि शेवटी सांगतात असे ब्रह्मवेत्ते अपरंपार मोजू शकत नाहीत पण त्याची बरोबरी नामधारकाशी येऊ शकत नाही. ऐशे ब्रह्मवेत्ते अपरंपार पण नोहे नामधारका बरोबर. आणि असे नामस्मरण करणारे लोक आपण सप्ताह जेव घालतो त्याचं पुण्य कमी मिळणार आहे का महाराज. म्हणून एकादश धरली पाहिजे. हा किती जणांना एकादश आहे नाही तुम्हाला तर असणार ना महाराज काय कमाल एकादश धरली पाहिजे. पण एक म्हातारी माझ्याकडे आली महाराज कशी धरू एकादश धर सोली ना. म्हातारी म्हणली काय म्हणलास म्हणलं आजी सोल्यानं म्हणलं सोल्यानं सोलीच म्हणतात. म्हातारीने एकादश धरली मला भांडायलाच आली दुपारी. मला काय म्हणते जरा लक्ष देऊन ऐका. म्हातारी म्हणते वावारे एकादश धरणं वावारे एकादश धरणं मन मोकार गाढव चरणं. वावारे एकादश धरणं मन मोकार गाढव चरणं शेंगदाणे रताळ केळ तरी काही जमिना मिळ. मग झाली दुपारची वेळ तेव्हा धरली दुंडीकड पळ. 1-1.5 दुमती 3 कोरा अर्धी 1-1.5 दुमती 3 कोरा अर्धी एकीचा केला काला सुबर घेतल्या लाह्या तिकून आला भाया भायाला मी लाजले उपाशीच निजले. माणसं खात होती का अशी एकादश चालेल का. आपला तर एकादशीचा घोळ 3 दिवस आपली एकादश 3 दिवस चालते. आदल्या दिवशी बायको म्हणते घ्यान अर्धी उद्या एकादश आहे. एकादशी दिवशी घ्यान थोडी उसळ आज एकादश आहे. आणि तिसऱ्या दिवशी घ्यान अर्धी कालची एकादश आहे. धरता कशाला
एकादश उपवासी केली. फराळ करावा का फलाहार करावा हा प्रश्न आहे. जाऊ द्या मला द्वादश पण नाही घालू शकत. म्हणला खाली उतरला तो ज्याच्यावर संकट आलतो तो, आणि खाली उतरला ना असे कपडे झटकले. माझ्याकडे लक्ष द्या. वर पाहिलं म्हणला बापरे लय उच झाडे, वरी जाणं नको कोणाला खाऊ घालणं नको. काय असं नाही, संकट आल्यावर नाही. मग आपण अंतकरणातून देवाचं नाव घेतलं पाहिजे. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस जगाच्या मालकाचं भजन केलं पाहिजे. का जगाच्या मालकाचं केलं पाहिजे? अरे ज्या जगाच्या मालकाने आपल्याला हा देह दिला, देवे दिला, देह भजन गोमटा, ज्यानं भजनासाठी नरदेह दिला, दुर्लभ असणारा दिलाय. नरदेह दुर्लभ जाणे वासुदेव वासुदेव मेरा, नरदेह दुर्लभ जाणे तुम्ही वासुदेव वासुदेव मेरा, हे वर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा 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 मध्ये सोडा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा तुम्ही तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दुर्लभ नरदेह महाराज. जन दिला त्याचा नाही, ज्याला मिळाला त्याचाही नाही. देह दिला कोणी? देवाने दिला. मिळाला जीवाला, मिळाला त्याचा नाही, दिला त्याचाही नाही. मग देव फक्त साक्षीदार आहे. देह हा आणला पाचाचा उसना, शेखी ज्याची त्याला देणे लागे. शेवटी ज्याची त्याला द्यावा लागे. ज्याच्यासाठी वस्तू आणली त्याच्यासाठी वापरावी, आणि ज्याची त्याला देऊन टाकावी. हा नियम आहे. सप्ताहाला बाहेरच्या गावातून मृदंग आणला की तो सप्ताहासाठी वापरावा, आणि सप्ताह झालं की नेऊन द्यावा. बरं आणल्यावर शाही पाडून द्यावा का? मी काय म्हणतो कळतंय ना? जसा आणला तसा द्यावा, किंबहुना त्याच्यापेक्षा चांगला करून द्यावा. बघा देव जसा येताना जीव देतो तसा जाताना घेऊन जातो. जन्मलेल्या बाळाला दात असतात का? जाताना ठुतो का? नॅचरल आपल्याला हे दिसतं. म्हणजे एक नैसर्गिक मृत्यू जर आला तो काय करतो? बाबा जसा दिला तसा मी न्यायला तयार आहे, पण तो मधात काय कुटाने केले हे बघणं गरजेचं. काय करत नाहीत माणसं. महाराज काय दुर्दैव आहे आपल्या. मला तर असं दुर्दैव वाटतं की लोक इतके व्यसनाच्या आहारी गेले, इतके. जाय जाय इकडे लक्ष द्या. आपली रेंज लय पकडती कोणीकडे. हे टावर कोणते बी रेंज धरतं त्याच्याने इकडे लक्ष द्या. झाला जसा तसा दिला पाहिजे. व्यसन करतायत महाराज, इतकं दुर्दैव आहे. तंबाखू खाणाऱ्याची संख्या इतकी वाढली महाराज. मला असं तुम्हाला सांगताना सुद्धा लाज वाटते. बैल तुमची तर रवत करताना माहिती तुम्हाला रवत म्हणते का काय? नंतर खाल्ल्यावर ते तोंड बागुल. बरं तुम्हाला कळालं काय असेल ते. आमच्याकडे त्याला रवत करणं म्हणतात. तसे 10-20 जण इथं रवत करायला बघा. तंबाखू आता कीर्तनात नाही मारत. तंबाखू ओढवून काढेल जो धूर, बुडेल ते घर ते पापे नाही. व्यसनाधीन होऊ नका. काय फायदा आहे बरं व्यसन करण्याचा? तंबाखूचा एक फायदा सांगा, मी 10 नुकसान सांगतो. तरी एक पठ्ठ्या उठला. म्हणला महाराज एक फायदा आहे. म्हणलं काय? म्हणला तंबाखू खाल्ल्यावर पोट साफ होतं. न खाणाराचं बिघडतं का? सवय लावली तुम्ही रिकामी. अहो या कोरोनाचा प्रसार जास्त तंबाखूवाल्याने केला. असा एक महाराज मागच्या वर्षी त्याचं एक रिसर्च झालं होतं. त्याच्यातून एक बातमी बाहेर आली की कोरोनाने प्रसार जास्त केला. कारण कोरोनाचे जे व्हायरस होते ते जास्त नाकात सापडत होते, आणि हे तंबाखूवाला नाकात आणि चुन्यात एकच बोट घालतं. प्रसार तिथून वाढला. हो काय दुर्दैव आहे. त्या सोडून विषय तंबाखू दुसऱ्याची. म्हणून माझं असं मत आहे,
बघा एक जण म्हणला आणि तंबाखूचा एक फायदा मी सांगतो. अगर अगर जिंदगी में ना मांगे भीक तो तंबाखू खाना सीख. किती बी मोठं प्रॉपर्टी वाला असू दे ते भीक मागतच. पण माझं म्हणणं आहे तंबाखू माग जा, चुना घेत जाऊ नका. कारण सांगितलं ना बोटाचं तेवढं करायचं. कोणी फेकली ती डबी चुन्याची? इथं नाही फेकायची, घरी फेकायची, इथं नाही. हा चला इकडे लक्ष द्या. नाही व्यसन, लोक व्यसनाधीन झाले. दारू गांजा मत पिया रे अक्कल गुम हो जाएगी. दारू गांजा मत पिया रे अक्कल गुम हो जाएगी. दारू गांजा मत पिया रे अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पिया रे अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पिया रे अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पिया रे अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पिया रे अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पिया रे अक्कल गुम हो जाती है. का नाम खड़क दूंगा दारू 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 गांजा मत पिया रे अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पिया रे अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा दारू गांजा दारू गांजा मत पिया रे अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पिया रे अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत अक्कल गुम हो जाती है. अक्कल काम करणं बंद करते. म्हणून लक्षात ठेवा हा मिळालेला नैवेद्य आहे. ज्यानं दिला त्याचा नाही मिळाला. आपल्या सुद्धा बापाची ठोई नाही, भगवंताचा सुद्धा नाही आहे असा दिला पाहिजे. व्यसन करू नका. आपली पिढी दोन गोष्टीनं वाया गेली महाराज. एक व्यसन, दुसरं म्हणजे फॅशन. फॅशन आणि व्यसनामध्ये पिढी वाया गेली महाराज, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. भारतीय संस्कृती, भारतीय संस्कार काय होते सांगतो. मला अजून दुसऱ्या चरणावर फार बोलायचं आहे, पण तत्पूर्वी विषय आला म्हणून बोलतो. अरे आपली संस्कृती या तरुण मंडळीला माहित असलं पाहिजे. इंडियन कल्चर जगात भारी आहे, जगात. अरे माझ्या देशाची संस्कृती जगानं अंगीकारावी आणि दुर्दैव आहे तुम्ही आम्ही पाश्चात्य संस्कृती अंगीकार करावी. काय शोकांती काय. बघा स्वामी विवेकानंदजी अमेरिकेला गेले होते. अमेरिकेला तरुणांच्या गळ्यातले ताईत स्वामीजी. पहिराव इंडियन करायचे, भारतीय. डोक्यावर भगवा फेटा आहे, अंगात अंगरखा आहे, पण पायात चप्पल अमेरिकेची घालायची. तिथल्या तरुणांनी घेराव घातला स्वामीजी. हमें एक चीज समझ में नहीं आ रही. म्हणजे ते हिंदीत नव्हते बोलू लागले, ते इंग्लिश मध्ये बोलू लागले. पण तुम्हाला कळायचं नाही म्हणून मराठीत हिंदीत सांगायलो मी. मला येते का नाही ते उद्या सकाळी बघू. स्वामीजी आप रहते अमेरिका में हो, आप रहते अमेरिका में हो, पहराव हिंदुस्तानी करते हो, सर पे पगड़ी हिंदुस्तानी है और पैर पे जूता अमेरिकन है. या तो पगड़ी बदलो या जूता बदलो. अरे स्वामीजीने उत्तर दिलं. पोरांना स्वाभिमान वाटावा. स्वामी विवेकानंदजी सांगतात, हे दादा मी पगडी भारतीय घालतो आहे आणि चप्पल अमेरिकन घालतो. त्याचं कारण आहे, अरे माझ्या भारत देशाची संस्कृती इतकी ग्रेट आहे, इतकी ग्रेट आहे, इतकी ग्रेट आहे की डोक्यावर घालून मिरवावी. आणि तुमची पाश्चात्य संस्कृती इतकी विकोपाला गेली ती तळपायाखाली तुडवावी. भारतीय पेहराव आजही आमची नऊवारी नाटी घेतलेल्या माऊलीच्या डोक्यावरचा पदर जशाला तसा आहे. साडीवालीचा राहू शकत नाही. थांबायचं का नाही? टाइम राहिला थोडा. तुमचा 10ला संपत आहे आपलं. नाही ना 10:30. चला आहे माझ्याकडे वेळ. विठाला बघा महाराज आपल्या पोरांना आपली संस्कृती सांगितली पाहिजे. कीर्तनकाराच्या पायाखाली आता तुम्ही चादर टाकलं महाराज, पण ऍक्च्युअल चादर नसतं तिथं. तिथं काय असलं पाहिजे? घोंगडी असली पाहिजे. कारण काय उगच परंपरा चालवल्या नाही. बरं सांगतो 2 मिनिटं वेळ आहे. पांढऱ्या रंगाची घोंगडी ठेवतात, नाही मिळाली तर काळी ठेवा, पण श्वेत रंगाची पांढरी घोंगडी असली पाहिजे. कारण सांगू काय करते घोंगडी?
घोंगडी ही एनर्जेटिक आहे, एनर्जी देण्याचं काम करते. कारण सगळ्यात जास्त एनर्जी ही बोलण्यातून जाते. जी माणसं जास्त बोलतात ती बारीक असतात. तुम्ही माझ्याकडे काऊन पाहिले? मी सांगतो, जी जास्त बोलतात ती बारीक असतात. मग कीर्तनकाराला बोलावं लागतं, त्याला एनर्जी देण्याचं काम ती घोंगडी करते. तरी महाराज मौचे घालून कीर्तन करायला त्या मातीची एनर्जी भेटेल ना. त्याच्या मागचं रिझन खरं सायंटिफिक रिझन आहे. बघा तुम्ही, भारतीय संस्कृती, आमची माऊली पायामध्ये चांदीचं जोडवं घालते, सुवासिन माऊली, बरोबर आहे. चांदीचं जोडवं असतं. चांदीचं जोडवं पायामध्ये का घालावं? त्याचं कारण आहे आई साहेब, त्या बोटाचा आणि गर्भाशयाचा डायरेक्ट संपर्क आहे. डायरेक्ट आपल्या गर्भाशयाचे आजार जर होऊ द्यायचे नसतील तर आपल्या पायामध्ये नित्य जोडवं चांदीचं घातलं पाहिजे. मोती नावाचा एक धातू आहे, एक मोती नावाचा एक, बघा तुम्ही, आहे ना एक अलंकार, तो कुठं घालतात मोती? नाकाच्या शेल्यावर. का घालतात? मोती शीतलता आहे, शांत आहे. कारण राग कुठे येतो? नाकाच्या शेंड्यावरचा राग शांत करण्याचं काम ते मोती. खूप आहे, अनेक प्रकारे. जाऊ द्या. या नरदेवळाला व्यसन करू नका. दुर्दैव आहे काही गावामध्ये तर बाप बाजाराला गेला की तोट्याचा पुडाच घेऊन येतो. तुमच्याकडे त्याला काय म्हणते? तोटा माहिती का? सूर्यछाप काहीतरी नाव आहे त्याचं. तोट्याचं बुरुज आणताय असा बापच आणतो थैलीत. मी विचारलं का दादा? आम्ही दोघं बापले का खातो, मग गावातून घेण्यापेक्षा बाजारातून आणतो. महाराज काय दुर्दैव आहे. मला एक वाक्य बोलायचं पटलं तर घ्या. आम्हाला व्यसनाचं साहित्य पुरवणारा नाही, आम्हाला व्यसनाचं साहित्य पुरवणारा नाही, संत साहित्य पुरवणारा बाप हवाय. तेव्हा कुठेतरी महाराष्ट्र क्रांती करेल. संत साहित्य पुरवा. काय एका गावात मी कीर्तनाला गेलो आणि एक पोरग पुडी घेऊन माझ्या पुढे आलं. महाराज घ्या. मला मूर्खा मी खात नाही. होय. तेवढ्यात बाप आला आणि त्यानं लपून ठेवली. बापानं जे हरी घातला निघून गेला. म्हणलं बाळू पुडी खातो चूक आहे, पण बापाला घाबरला याचा आनंद आहे. ते म्हणला त्याला कोण घेतय? आणि मग लपिली काऊन? म्हणला त्यानं मी पाहिली की हिसकून घेते म्हणून लपिली. नाही का हातपाय बांधून हायवेवर सोडवतो काय? असं नरदेवाचा आपण खराबा करण्यापेक्षा याला चांगलं बनवून आपण ठेवलं पाहिजे. मग चांगलं बनवण्यासाठी या गळ्यामध्ये आपण काय घालावं? तुळशी माळा तुळशी बघा बरं कशा आतून टाळ्या आल्या. चला इकडे ऐका. काही लोक
लोक म्हणतात महाराज गाण्याची चाल लावली, गाण्याची लावित नसतात. तुला येते की लावता? सोपं आहे का? तर कोणी नाव ठेवावं? ज्याला येतंय त्यानं. तुला चपातीला लोणचं लावता येत नाही, हात भरी तो कशाला शहाणपणा सांगतो? चालला काय? सोपं नाही आहे. चला, ज्याची त्याची कला असते. ऐका, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला दादा. माळीचा फायदा आहे. लोक म्हणतात कारण फायद्याशिवाय कोणी काहीच करायला तयार नाही. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला. आपल्या देशावर, आपल्या संस्कृतीवर अनेक संकट येत आहेत, आक्रमण होत आहेत आपल्या संस्कृतीवर. ऐका बरं, दवाखान्यामध्ये जा. माझं एका डॉक्टरचं भांडण झालं महाराज. कशासाठी झालं? त्या डॉक्टरकडे मी एक पेशंट घेऊन गेलो होतो. पेशंटची तब्येत थोडी कमी झाली होती. त्यांनी ब्लड टेस्ट करायला सांगितलं आणि त्यांनी सांगितलं यांच्या शरीरातलं प्रोटीन कमी झालंय. आणि त्यांनी त्या डॉक्टरने पेशंटला सांगितलं, दादा आता तुमच्या शरीरातलं प्रोटीन कमी झालंय, आता उद्यापासून तुम्ही पांढरे लिंब खा. कळाले का पांढरे लिंब? हा, तुम्हाला प्रमाण नाही कळायचं पटकून. पांढरे लिंब बस असं. हा, म्हणजे बारकाला दटले की मोठाले नीट राहते, बाकी दुसरं काही नाही. इकडे लक्ष द्या. पांढरे लिंब खाल्लं ना की तुला त्या डॉक्टरकडे गेलो, पांढरे लिंब कळाले तुम्हाला. डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरच्या असं गचांडीला धरलं. तुमच्याकडे कॉलर धरलं काय म्हणतात माहित नाही. ओ डॉक्टर साहेब, काय सांगितलं तुम्ही? शरीरातलं प्रोटीन कमी झालाय म्हणून त्याला मी पांढरे लिंब खायचा सल्ला देतो. त्या डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी मान्य करतो पांढऱ्या लिंबात प्रोटीन आहे, पण माझं पुढचं वाक्य आहे का, पांढऱ्या लिंबातच प्रोटीन आहे का, याचं उत्तर द्या. डॉक्टर म्हणला असं काही नाही. म्हटलं मग का सांगितलं तुम्ही माळ करायला सांगता? अरे जेवढं प्रोटीन पांढऱ्या लिंबात नाही त्याच्यापेक्षा जास्त प्रोटीन गावरान गाईच्या दुधापासून तयार केलेल्या कच्च्या पनीर मध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवली. आपल्या संस्कृतीवर हल्ला आहे, याचा आपण कुठेतरी गांभीर्याने विचार केला पाहिजे. गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घाला. फायदा काय आहे? संस्कारित पिढी जन्माला येईल. पण माळ कधी घालावं, कधी माळ घालावी, त्याला काही लिमिटेशन आहे, त्याला काही वय मर्यादा आहे. कधी आम्हाला काही जण म्हणतात, महाराज आमच्या पोराकडे पहा, ते झुलत. म्हणलं हे आमच्याकडे पाहिल, आम्ही काय पाहावं त्याच्याकडे? कधी माळ घालावी माहित आहे तुम्हाला? बाभळ माहितीये का? बाभळ शेतकरी आहे ना आपण. बाभळ लहानपणी साळावं लागते, लहानपणी तरच रामकाठ होती, नाही तर तिच्यावर रुमनेच निघत आहेत बघा. मग दोष रुमण्याचा आहे का? नाही हो, साळणाराच आहे. लक्ष द्या. आई साहेब, 6वी टाकले ह्याला येते, कितवीच्या दिवशी येते माणसाला माहितीये. एकमेकाचा हे करून वा वा वा. 5वीच्या दिवशी येते. कोणत्या मोबाईलवरून तिला फोन जातो की या नायगावमध्ये मुलगा जन्माला आणि 5वी आहे. बरं 5वीच्या दिवशी किती मोठा प्रोग्राम असतो. गावरान गाईच्या शेणानं घर सारवतात, बरोबर आहे. गावरान गाईच्या याच्यामुळे म्हणलं अजून एक गाय आली मार्केटला डिजिटल. काय नाव आहे तिचं? जर्सी. जर्सी गाय. जर्सी नाही, गिर गाय चांगली आहे. जर्सी गाय. गिर गाय आपल्या देशी नसल्याची त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने गिर गाय मारत, तिला नाव ठेवणं. ही जर्सी गाय आली का? जर्सी गाय. जर्शा गायला जर्सी गाय का म्हणतात माहितीये का तुम्हाला? माहित नाही? मग मला कशाला आणलंय? मी सांगतो ना तुम्हाला. जर्शा गायला जर्सी गाय का, जर्शा गायला जर्सी गाय का म्हणतात? त्याचं उत्तर आहे कारण ती जर्सी गाय आहे. क्या बात आहे, क्या जनरल नॉलेज आहे. असं काय विचारायला, पहिलवानाला पहिलवान का म्हणतात? कारण तो पहिलवान आहे. असं नाही, असं नाही, असं 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 लटक उत्तर दिलं नाही मी. उत्तर लटक नाही आहे, रिअल फॅक्ट आहे. जर्शा गायला जर्सी गाय का म्हणतात? कारण ती जर्सी गाय आहे. जर्सी गाय म्हणजे, अरे ऐका, ती लय मोठी नाही, ती जर्सीच गाय आहे. कळालं तुम्हाला? ती जर्सी गाय आहे, बाकी सगळं डुक्कर आहे. जर्शा गायच्या दुधात पाणी जमत नाही, शेणात बी जमत नाही. निरशा शेणानं घर सारवा, माणसं बाहेरन माशा.
अशी कंडिशन आहे म्हणून गावरान गाय म्हणलो. गावरान गायच्या शेणानं घर सारवतात. घरातली माऊली गावरान तुपातला दिवा रात्रभर तेवढ ठेवते 5वीच्या दिवशी. बरोबर आहे. रात्रभर जागी असते घरातली माऊली. का? रात्री जर दिवा विजला, अंधार झाला तर माझ्या लेकराचं भविष्य लिहिणारी सटवी टाकायला येईल, तेव्हा माझ्या लेकराचं चुकीचं भविष्य लिहिल अंधारात आणि माझ्या लेकराचं अहित होईल. म्हणून जागे नाही साहेब, मी सांगतो तसं करा. सटवी काहीच करणार नाही. ऐका, 5वीच्या दिवशी, पहिल्यांदा आवाज चांगला दिला होता तुम्ही. 5वीच्या दिवशी 5 दिवसाच्या जन्मलेल्या बाळाला पवित्र असं स्नान घाला, त्याला देवघरामध्ये न्या, गावातला एखादा वारकरी घरी बोलवा आणि त्या वारकऱ्याच्या हातानं 5 दिवसाच्या जन्मलेल्या बाळाच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ टाका. सटवी टाक लिहायला येईल, सटवी टाक लिहायला येईल. 5 दिवसाचा वारकरी, 5 दिवसाचा माळकरी बघेल, तिच्या बापाची ताकद नाही त्या लेकराचं भविष्य चुकीचं लिहायची. याच्यात लेकराचं हित आहे, ही गोष्ट लक्षात. लहान वयात फायदा काय माहित आहे? माळकऱ्याचा फायदा दादा, जी इज्जत माळकऱ्याला आहे ती जगात कोणाला नाही. पण दुर्दैव आहे, माळकरीच माळकऱ्याची किंमत करीत नाही. ही आजची शोकांतिक आहे. गायकाला गावात किंमत आहे, पण गायकच गायकाची किंमत करीत नाही. डिवक्या बैलावणीच पाहतात त्यांना. एकमेकाची इज्जत करा. कीर्तनकार, कीर्तनकाराचा एकमेकाच्या मागे निंदा करता येत नाही. आपण नीट राहा, जग चांगलं आहे. माझी गोष्ट ऐका बरं, मनाला लावून घेऊ नका, रियालिटी आहे. माळकऱ्याची किंमत आहे. एक दृष्टांत ठेवतो तुमच्या लक्षात येईल. जुने कीर्तनकार कीर्तनाला गेले, माळीचा किती फायदा आहे सांगतो. वेळ मला थोडं 5 मिनिटं पुढे गेलं जमल? हो नाही, पुढे गेले ओव्हर टाइम असते. हो कसं जमत असं? तुम्ही तर बळच रक्ता द्यायला लावून. हो तसं नाही, जमत आहे मला बी. पण 10:30च्या पुढे गेल्या ओव्हर टाइम सुरू होतो आणि ओव्हर टाइम दुप्पट असतो. तुम्ही म्हणता तुला काय माहित? आय एम कंपनी रिटर्न मॅन. मी कंपनीत काम केलेला माणूस आहे. तुम्ही म्हणता मग तिकडे बरा होता, इकडे काऊन आला? तिकडे परवडणं म्हणून आलो. तुम्ही म्हणता मग तिकडे काऊन गेलता? मग लग्न होईना म्हणून गेलतो. मायच्यान खोटं सांगत नाही. कंपनीत गेलतो, लग्नच होईना गेला. कंपनीत गेलो की दिलीच ती एका माणसानं मला मुलगी. मी बी इतका खतरनाक आहे, मी 6 महिने कंपनीत राहिलो. टमटम मध्ये पसारा भरला की 6 महिने बायको भांडत होती. आता भांडण, आता कशी भांडण? तिला माहिती ना तिकडे महिन्याला जेवढी पगार आणत होता इकडे रोज आणायला. खिसा रिकामा असेल ना, तुम्ही किती हुशार राहा, बायको म्हणती तू शहाणपणा तिकडच कर. हा, रिकाम्या खिशानं बायको ऐकत नाही महाराज. हा, खिसा भरलेला असला ना मग किंमत आहे. फक्त एकच माऊली या जगात आहे, खिसा भरलेला असो की रिकामा असो, अंतकरणातून तेवढंच प्रेम करते. त्या माऊलीला आई म्हणतात. ही गोष्ट आपण लक्षात. खरी लाभावी न प्रीती, तेवढंच प्रेम करते महाराज. जास्त काही वेळ पुढे जाणार नाही, अगदी वेळेत संपेल. काळजी करू नका. 12च्या पुढे 1 मिनिट बी जात नाही. आणि एखादा मिनिट 12च्या पुढे झालाच, तुमच्यातले एक जणांना कोणी बी उठायचं मारण्याचं. महाराज आता जाऊ द्या ना घरी.
तुम्ही म्हणा इकडे लक्ष द्या. अगदी फार मार्मिक दृष्टांत आहे, लक्ष देऊ नका. जुना काळ होता. जुने कीर्तनकार एसटीचा प्रवास. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात कीर्तनाला गेले. 2 दिवस प्रवास कीर्तनाचा झाला महाराज. तिसऱ्या दिवशी मुक्कामी गाडीनं, जिला हाल्टिंगची गाडी म्हणतात तुमच्याकडे माहिती आहे, मुक्कामी हाल्टिंग गाडीनं रिटर्न प्रवास चालू झाला. कपड्याचा स्वभाव आहे, पांढरे कपडे. पहिल्या दिवशी टकाटक, दुसऱ्या दिवशी जळमट आणि तिसऱ्या दिवशी कळकट. वाटत नाही असे कपडे झाले. वारकरी वापस निघाले महाराज. याला हुशार आहे राव आमचा वारकरी. वा वा वा, टाळ्या वाजवा एकदा त्याच्या. मी त्याला काऊन जाय म्हणलं माहिती का, एका गावात एका पोराला उठू दिले नाही. कीर्तन झाले होते, दगड घेऊन माझ्या मागे लागले. कशाला एवढा कुटांना, पण ते खूप छान महाराज. आता इकडे लक्ष द्या. वारकरी निघाले परतीच्या प्रवासाला. ऐका, वारकरी निघाले वापस. शेवटच्या एसटीच्या शेवटच्या बाकावर, शेवटच्या खुर्चीवर, एसटीतल्या शेवटच्या खुर्चीवर जाऊन बसले. का? कारण जुनी माणसं म्हणायचे, बात करनी तो ऐशी करो, बात करनी तो ऐशी करो, कोई न बोले झूठ, बैठना तो ऐशी जगह बैठो, कोई न बोले उठ. असं बसलं पाहिजे. काय कायला उठ म्हणले बी आनंद आहे. आमच्या गावातले एकदम त्या दिवशी उड्या मारू लागलं. महाराज काय मंत्री मला बोलला, मंत्री. आम्ही म्हणलं काय म्हणला? हे म्हणला उठ इथून. अक्कल नावाची गोष्ट आहे. शेवटच्या बाकावर जाऊन बसले. शेवटच्या सगळी एसटी गच्च भरली महाराज. गच्च एसटी भरली. आणि एक श्रीमंत माणूस त्या एसटीत आला. श्रीमंत, जगाच्या नजरेतला श्रीमंत. श्रीमंत कोणाला म्हणतो आपण? ज्याच्या 10 बोटात 10 अंगठ्या आहे, गळ्यातल्या किट आहे. 10 बोटात 10 अंगठ्या कशामुळे घालते तो? सांगू? ऐका बरं. काही लोकांना वाक्य सुज्ञ लोकांना कळत, बाकीच्या कळणार नाही. बाकीच्या काल्याच दिवशी जेवल्याशिवाय जाऊ नका. काही लोकांना अलंकारातून आपली श्रीमंती दाखवावी लागते. इतके ते गरीब असतात. त्यांना अलंकारातून श्रीमंती दाखवावी लागते. काय शोकांत. श्रीमंती दाखवायची नसते, ती उपभोगायची असते. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. पण दुर्दैव आहे. 10 बोटात 10 अंगठ्या, अंगात शूट, पायात बूट, गळ्यात लॉकेट. वारकऱ्याच्या शेजारी बसला आणि जळमट तोंड केलं. किती जळमट केलं बघा. इथं कोणाचं इथं नाही, इथं नाही कोणाचं, इथं सगळे फ्रेश. असं जळमट तोंड केलं आणि वारकऱ्याकडे बघून म्हणला, काय आहे तुझ्याकडे? वारकरी म्हणले, माझ्या गळ्यात माळ आहे. ते म्हणलं, ती 2 रुपयाला येते. अशी बाहेर काढली वारकऱ्याने माळ, अशी बाहेर. आणि माझं मत आहे, ज्याच्या गळ्यात माळ आहे ना, त्यांना अशी बाहेर काढली पाहिजे महाराज. बिंदास बाहेर काढायची. अरे 2-4 ग्रामचं लॅकेट घालतं बाहेर काढतं. राग येऊ देऊ नका, पण खरं वाक्य बोलतो. हे 2-4 ग्रामचं लॅकेट बाहेर काढतं, पण आपला वारकरी माळ बाहेर काढत नाही. माझं म्हणणं, माळ बाहेर काढून चलत जा. त्याचं कारण आहे, लॅकेट घालायला नाही, सोन्याची साखळी घालायला नाही, माळ घालायला लायकी लागते. ही गोष्ट लक्षात ठेवा. तिथं 2 रुपयाला मिळते म्हणला. बघ म्हणला, माझ्या गळ्यात 10 तोळ्याचं लॉकेट आहे. तुझ्याकडे काय? म्हणला, माझ्याकडे नारळ आहे. वारकरी ते म्हणला, ते 15 रुपयाला येतं. बघ म्हणला, माझ्या पायात 15,000चा बूट आहे. माझ्या अंगात 25,000चा सूट आहे. माझ्या बोटात 10 अंगठ्या आहे. गळ्यात लॉकेट आहे. निंदा करत होता वारकऱ्याची. तुकोबाराय म्हणतात, कोणी जर तुमची निंदा करत असेल तर दुःखी कष्टी होऊ नका, आनंदात राहा. कारण निंदतील जन मज वाटे सुख. तुकोबाराय म्हणतात, निंदतील जन मज वाटे सुख, पण ऐकताची दुःख राया झाले. त्याचं दुःख जगाच्या मालकाला होतं. आणि कोणी जर तुमची निंदा केली तर तुम्ही शुद्ध होतात. बरं, निंदकाची तोंडी साबणाची वडी
आणि देहाची बापुडी शुद्ध करी. हे देह शुद्ध करतं महाराज, दुसरा निंदा करतो ते केला पाहिजे. म्हणून तर म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी. निंदा केली हो वारकऱ्याची. 11:30 वाजले होते रात्रीचे. गाडीचा प्रवास चालू होता. घाटात गाडी आली. 25 चोट्टेनं गाडी आली. कंडक्टरच्या कानशिल्याला बंदूक लावली. खडे रहो. लट 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 कापायला लागला कंडक्टर. चोर का नीट घेतात का? मला एक जण म्हणला महाराज चोर नेईनच का पण हानीतेत काऊन? म्हणलं जस काय मायाकून शिकून गेले. मी त्याला म्हणलं चोर याच्यासाठी मारतात कारण चोर सुद्धा म्हणतात मेहनत केल्याशिवाय काही घेऊ नये. चोर नीट घेत नाहीत बरं महाराज. आमच्या गावात एका बाईनं दुधात पाणी टाकू टाकून नथ केली. दुधात पाणी टाकू टाकून नथ केली. सायंकाळच्या वेळेला हापशाव पाण्याला गेली. चोरानं आडली. नथ काढून नाही घेतली, वळून घेतली. नाक फाटलं, अजूनही सुटलं. त्याचं घर नाही. चोर नीट घेत नाहीत. कंडक्टरची पूर्ण त्या ठिकाणी बॅग लुटलेली आहे. सगळी गाडी लुटत लुटत आलाय. हे जे होतं ना दहांगट्यावालं हे लट 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 कापू लागलं. वारकरी बिंदास्त होते का? आम्ही सदैव सुडके. अरे जवळ येतात चोर धाके. श्रीमंताच्या कानशिल्याला बंदूक लावली. खडे रहो. लट लट कापायला लागलं. 10 बोटातल्या 10 अंगठ्या काढून दिल्या. गळ्यातलं लाकीट काढून दिलं आणि चोर परत निघाले. आता वारकऱ्यानं गप बसवणार. वारकरी म्हणले ए चोट्ट्या हो, तुम्हाला काय चोरी करायची अक्कल आहे का? काय झालं? काय झालं? याच्या पायातला बूट 15,000चा आहे. याच्या अंगातला सूट 25,000चा आहे. बघता काय? बूटही घेतला आणि सूटही घेतला. दादा कोंडकेच केला. चोर परत निघाले. पण त्याच्यातला एक चोर मुखियाला म्हणला भाई भाई पूरी गाड़ी को हमने लूट लिया. पूरी गाड़ी को हमने लूट लिया. ये अकेला रह गया. हे एकलंच राहिले म्हणे. ऐका गावकरी काय उत्तर दिलं त्या चोराच्या मुखियाने. तो म्हणला अरे पूरी गाड़ी को हमने लूट लिया. ये अकेला रह गया. ये वारकरी बाबा है, ये मालकरी बाबा है. अरे इनकी वजह से आज हमारा धर्म जीवित है, आबादित है. इनको लूटो मत, इनको बाटो. चोरा ते बास याची अंगठी घेतली वारकऱ्याच्या बोटात घातली. हे म्हणला माया बेताची कवा किलती रे. अरे दृष्टांत संपला, सिद्धांत घ्या. सर्वसामान्य जीव माळकऱ्याची किंमत करेल. काय मोठेपणाची गोष्ट आहे. चोर सुद्धा माळकऱ्याची किंमत करतात. ही माळीची ताकद आहे. विठाला म्हणून तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. कपाळाला गंध लावा. कपाळाला गंध असला पाहिजे. हृदय कळवळा वैष्णवाचा. अंतकरणामध्ये वैष्णवाचा कळवळा ठेवा. वैष्णव कुणाला म्हणावं? विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. वैष्णव म्हणत या अवघी देवावरी माया. कारण बरेच प्रश्न आहेत बरं महाराज. हरिदास कुणाला म्हणावं? हरिजन कुणाला म्हणावं? वैष्णव कुणाला म्हणावं? अरे वैष्णव सांगितलं ना, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. बरोबर आहे. ज्याला अख्ख्या जगामध्ये सगळं जगत विष्णुमय दिसतं त्याला वैष्णव म्हणावं. मग महाराज हरिदास कुणाला म्हणावं? हरीची या दासा. हरिदाही दिशा. ज्याला प्रत्येक दशेत आणि प्रत्येक दिशेत हरी दिसतो तो हरीचा दास. मग महत्वाचा प्रश्न आहे आता, हरिजन कुणाला म्हणावं? हरिजन कुणालाही नाही म्हणावं. मग कुणाला म्हणावं? अरे ऐका, ज्याचा अवघा जन हरी झाला तो हरिजन. हरिजन असवे भेटी महाराज. म्हणून महाराज म्हणतात तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा. हृदय कळवळा वैष्णवाचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. साधन निर्धारी नाही. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करा महाराज. दुसरं साधन नाही. आपल्या संसारामध्ये अनेक साधनाचा आपण उपयोग केला पण इच्छित साध्य प्राप्त झालं नाही. कारण आपलं साध्यच एवढं सूक्ष्म आहे की मिळालेल्या साध्याला आपण परत साधन करायला लागलो. ही शोकांतिका आहे. माझं वाक्य ऐका बरं. बघा तुम्ही, साधनाचा वापर साध्यापर्यंत जाण्यासाठी करायचा. एक छोटस मजेशीर बोलतो कारण माझा वेळ संपलाय. बघा
एकदा का साध्याची प्राप्ती झाली की साधनाचं काय करावं हा शंका आहे ना महाराज. समजा पंढरपूर तुमचं साध्य आहे, एसटी तुमचं साधन आहे. एसटीनं तुम्ही पंढरपूरला पोहोचलात, साधन एसटी आहे, साध्य पंढरपूर आहे. साध्य मिळालं, साधन त्याग करायचं, बरोबर आहे. म्हणजे साध्याची प्राप्ती झाली की साधनाचा त्याग करावा. मग संत साधन आहे, देव साध्य आहे. देव मिळाला की संत सोडून द्यावं ना. तुम्ही तर म्हणले ना की त्याग करावा. असे काही साधन असतात महाराज. समजा तुम्ही तुमच्याच बुलेटनं पंढरपूरला गेले, फटफटी, बरं जाऊ दे, तुमच्या स्वतःच्या फोर व्हीलरनं गेलात, स्वतःच्या गाडीनं पंढरपूरला गेलात. साधन तुमची गाडी आहे, पण साध्य काय आहे? पंढरपूर आहे. मग तुमची गाडी चंद्रभागेत टाकतान का? म्हणून म्हणतात जाळू नये नाव, पाऊलेने पार, मागील आधार बहुतांचा. म्हणून साधनाचा वापर साध्य प्राप्तीसाठी करावा. पण जे साधन वापरले ते साधन त्याज्य आहे का? ते साधन टाकायसारखं आहे का? की त्या साधनाचा आपल्याला वारंवार त्याची गरज पडणार आहे, किंवा ते जगाच्या कल्याणाचं आहे का? याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात आषाढी कार्तिकी पंढरीची वारी हे साधन आहे. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी केली पाहिजे. साधन निर्धारी अन्न नाही, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदय कळबळा वैष्णवाचा. सगळेजण एकदा मांड्या घालून बसा, बैठे बैठे सावधान. सगळेजण हात वर करा, सगळे आपापले करा. दुसऱ्याचा कशाला करायले? स्वेटरवाले मामा हात वर, हा वर करा हात चांगले. वा 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 वा, क्या बात आहे. कॅमेरेवाल्यांना तुम्ही फिरवा एकदा सगळीकडे, क्या बात आहे. सगळेजण एकदा संप्रदायपूर्वक जगाच्या मालकाचं भजन करा. क्या बात आहे, क्या बात परिस्थितीचं गांभीर्य लक्षात ठेवा. तरुणांना विनंती आहे, आपण आपल्या जीवनाकडे लक्ष द्या. कारण आजची परिस्थिती इतकी भयानक आहे की गावोगाव 5-50-100 मुलं बिनलग्नाची राहिलेत महाराज. आजची रियालिटी आहे, फार अवघड आहे. एका पोराने मला विचारलं होतं, महाराज तुम्ही कीर्तनात म्हणतात लग्न होईल, त्याच्यात आमचा काय दोष आहे? पोरीच भेटणार मला. म्हणलं अरे म्हटलं दादा, असं कोण म्हणलं पोरी भेटणार? लायकी बनवा ना. आज 10-5 बायोडाटे तुमच्या दारात येतील. हो शिका, तेवढं कॅपेबल व्हा. आणि आज दुर्दैवानं बोलावं लागतं. 100 आहेत महाराज रिअल. पोरांची काही चुकी नाही. पोरापेक्षा पोराचा बाप फुल टेन्शन मध्ये. आता पोराचा बाप लगेच कळायलाय. त्याला विचारलं ना, यंदा 2-4 गावचे आलता म्हणला, पण यंदा करायचीच नाही, भूत आलं नाही माहिती आहे आम्हाला. सध्या काय भयानक आलं. आणि मला एक दुर्दैवानं बोलावं लागतं. एका गावकरी शेतकरी शेतकऱ्याला मुलगी द्यायला नको म्हणतोय. फार मोठी शोकांतिकाची गोष्ट आहे. बरं, आपण युनिटी तयार करा, काही गट तयार करा, आणि शेती आता पारंपरिक शेती आपण बंद करा, आधुनिक शेती करायला लागेल. आपल्या इकडली शेती भारत देशामध्ये जेवढी शेती नंबर 1 ची नाही तेवढी महाराष्ट्रात आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आपली शेती खूप सुपीक आहे. आपली शेती किती सुपीक आहे? इथं माणसं पुरल्या उगतील म्हणून जाळावं लागते, इतकी चांगली शेती. कळतं का तुम्हाला? मग एवढं चांगलं असताना फक्त आळस नावाचं व्हायरस आणि सोयाबीन आणि कापूस जरा मला वाटायला जरा थांबाच. मला एक जण म्हणला कोणता रोग आलता? येलो काय? काय येलो मजा? ते नाव ऐकून अरे काय नाव आले. पारंपरिक सोडून आधुनिक कडे या. आजही माझा एक मित्र आहे महाराज, 32 गुंठे जमीन आहे त्याची. 32 गुंठे. वर्षाची कमाई त्याची 22 लाख रुपये. 32 गुंठ्यात 22 लाख. सोनं पेरतो का ते? नाही. संशोधन केलं. आपले सण आपल्याला संशोधन करायला लावतात, आपण करत नाहीत. खरीप पेरणीच्या अगोदर दसरा असतो. आता रब्बीला चुकून बोललो, बरोबर आहे ना? रब्बीच्या आधी दसरा असतो. दसरा म्हणजे माती परीक्षण करण्याचा काळ आहे. घट मानतो ना आपण, घट.
घाटाला कुठली बी माती नसती आई साहेब गावाजवळ आणली टोपल्यात हं. मग आपल्या शेतातली ऐका रिअल फॅक्ट आहे. आपल्या शेतात ज्या शेतात आपल्याला रब्बीची पेरणी करायची तिच्या 4 कोपऱ्यातली माती आपल्याला घरी आणायची असते. ती एका जागेवर ठेवायची असते. काय टाकतात त्या घाटात? मातीत काय टाकतात आपण? गहू, ज्वारी, अजून हरभरा, मोहरी, अजून जवस, अजून तुरी टाकल्या का तू? नाही. मुग नाही. करडी टाक. मग मूग का नाही टाकला? कारण मूग हे रब्बी हंगामातलं नाहीच ना, ते खरीपातलं आहे. मग आपल्या पूर्वी घरातलं बियाणं असायचं. ज्या शेतीत पेरायचं ती माती असायची. त्या मातीचं परीक्षण घरी केलं जायचं आणि बियाण्याचं जर्मिनेशन आपल्याला घरात कळायचं की कोणतंही बियाणं आपलं निघतं आहे. आपल्या बाहेरचं तर अर्ध तर माती सोडूनच जात. किती पाणी टाकावं याचाच नियम नाही. रिअल आहे. अरे आपण जर घाटातलं धान जर नीट आणू शकत नाही तर शेतातलं कधी आणणार हो? हे आणि बघा ज्याची शेती चांगली पिकते त्याच्या घरातलं धन सुद्धा किती नंबर 1 असतं बघा तुम्ही. हे एवढं गबूच्या गबू धन होतं. याच्यातले 2-4 काळे टोपीत घालून हिंडत. आता तेही प्रकार पूर्वी काय होतं माहित आहे? टोपीमध्ये तुमच्याकडे होतं का ते धन घालून जायचं? कशासाठी घालीत होते माहित आहे? ऍडव्हर्टाइजमेंटचा एक फंडा होता. अरे बघ माझ्या घरचं बियाणं इतकं नंबर 1 आहे, कसं निघलंय, पाहिजे का तुला? ही घ्याला. हे पॅकिंग वरचा माल नव्हता, बी प्रॅक्टिकल होता. हा सिद्धांत होता. ही धर्म संस्कृती होती. आपण करत नाही. शेतीकडे लक्ष द्या. आणि शेतकऱ्याला मुलगी देताना मागं पुढे पाहू नका. कारण माईच्या हातात कारभार आला हो. ती नवऱ्याला बोलू देत नाही पोरगी लग्नाला आले. तुम्ही तर गप्पच बसा. ते म्हणला मी ये तरी कुठे बोल. काय दुर्दैव. नाही 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 असं करू नका. मुलीचे लग्नाला आलेत बघा. माझं एक वाक्य ऐका. निर्व्यसनी आणि शेती करणाऱ्या मुलाला तुमची मुलगी द्या. तुमची मुलगी आयुष्यभर सुखात राहिल्याशिवाय राहणार नाही गड्या. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. शेतकरी एवढा जगाच्या पाठीवर दानशूर कोणी नाही आहे. दुर्दैव आहे. शेतकऱ्याच्या मालाला पाहिजे तेवढा भाव नाही आणि त्याचा उत्पादन खर्च मात्र काही केल्या कमी होत नाही. ही शोकांतिका आहे. म्हणून आपण या गोष्टीकडे ऑब्झर्वेशन करा. गावातल्या पोरांनी अरे नोकरीसाठी शिकलात ना तर नोकरच व्हाल आणि फक्त तुमच्या गरजा पूर्ण कराल. पण उद्योगासाठी आणि व्यवसायासाठी शिकाल. तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कराल. ही गोष्ट लक्षात ठेवा. काय नाही होत. आज माती विकल्या जाते. काळी माती. माती विकतात लोक. मातीचा व्यापार होत असेल तर तुम्ही काही सुद्धा. खरा बिझनेस मॅन होण्याचा योग आता शेतकऱ्याच्या पोराला आलाय बरं दादा. आता कपड्याच्या दुकानात आणि किराणा दुकानात ऊत आलाय. हे टपऱ्या टुपऱ्यावाले बस. आता शेतकऱ्याला दिवस आलाय. फक्त तुम्ही स्वतःच प्रेझेंटेशन व्यवस्थित करा. काळ तुमचा आहे. कारण शेतकरी स्वतः पिकून सुद्धा चांगलं खाऊ शकत नाही. याच्यापेक्षा दुर्दैव कोणतं नाही. कॅन्सरचे पेशंट का वाढतायत एवढे 2च मिनिटात सांगतो. थांबतो. माझा वेळ झालाय. मला कल्पना आहे. कदाचित काही लोक म्हणतील हे कवर बिचरू देतो का, याला एवढंच कीर्तन होतं का? पण ओगाला आले सांगतो. मलाही जास्त लांब व्हायचा नाद नाही. एका गावात 5च मिनिटं पुढे गेलो तर एक जण रूमनच घेऊन आलो. रूमनं माहिती गावतो असं माझ्या बाजूला फिरायले. म्हणलं बसंत दादा तू चल दे रे. म्हणलं मग तू काहून हिंडायला? म्हणला तुला आणलंय कोण त्याला पाहलो. म्हणजे उगत ताण कशाला. आपण आपल्या हिशोबात राहावं. सोयाबीनचं तेल आपण खातोय ना दादा आता. खरं सांगा इमानदारीनं आपल्याला ओरिजिनल मिळते का? एक आत्मचिंतन करा. ऐका सोयाबीनचा भाव किती आहे? 5 म्हणा ना. काय त्याला कंजूसपणा नाही. 5,000 आहे. 5,000 मी देऊन टाकला. 5 तुम्हाला निवडून द्या नाही तर नका देऊ. 5,000 दिला मी तुम्हाला. ऐका 5,000 रुपये हायेस्ट झाला बरं. त्या नाफेडच्या पुढे नाफेडच्या पुढे 100 न गेलो ना आपण. 5 सोयाबीन हे 18% तेलवर्गीय बियाणं आहे. 18%. तुम्ही तिला कितीही पिळा 18 किलोच्या वर तिच्या तेलच निघत नाही. निघतं का? नाही निघत. मग 18 किलो तेल 5,000 रुपयाच्या सोयाबीन मध्ये जर बनत असेल तर त्या 18 किलो तेलाचे पैसे किती होतात? 150 रुपये किलो धरा. चला 2700 रुपये. 2700 रुपये 18 किलोचे जर होत असतील 5,000 रुपयाचा माल घ्यायचा आणि 2700 कमवायची. फाशी घेईन ना कंपनीवाला. कळतंय का? मुदलामध्ये तोटा ना ऐसा खोटा उद्यम आहे का नाही?
म्हणजे 2,500 तो 5,000 2700 रुपये कमवणार नाही. मग जवळपास 32 ते 38% त्याच्यामध्ये केमिकल मिसळल्या जातं आणि आपण भजे करून खातो. आमच्या घरचीला लय भजे चांगले येते. जरा दम तो समोसा व्हायला वेळ लागणार. काही विनोदाचा भाग नाही आहे. मग माझं म्हणणं आहे दादा, तुम्ही शेतकऱ्यांना तरी स्वतः पुरतं का होईना, करडी असेल, शेंगदाणा असेल, सूर्यफूल असेल, याचं तुम्ही स्वतः पुरतं ऑर्गेनिक पद्धतीनं स्वतः पुरतं पिकवा आणि खा. भयानक झालंय हे. महिला मंडळाला लय नाद आहे. लेकरं कुरकुर करायला लागले की त्याला कुरकुरा घेऊन देतो. प्लॅस्टिक आहे त्या कुरकुऱ्यामध्ये. पॅनक्रियाज नावाचा आजार होतो लेकराला, लक्षात ठेवा. आपल्या लेकराला आता भूक लागत नाही आहे, त्याला उगा दुपार झाली म्हणून आपल्याला खाऊ घालावं लागतं. ही आजची रियालिटी आहे. याच्यामध्ये तुम्ही लक्ष द्या. पुढची पिढी सशक्त बनवा. महिला मंडळ उपास कमी धरा. लय उपास धरू धरू तुम्ही लय अवघड करून टाकले कार्यक्रम महाराज. छत्रपतींच्या काळात 6, 7.5, 7 फुटाचे होते हो पोरं, असे गबूचे गबू. आता महिला मंडळींनी काय केलं, उपास धरून स्वतः बारीक झाल्या. पर्यायाने येणारी पुढची संतती सुद्धा आता फार दुर्बल जन्माला यायला लागली. ओरिजिनल रियालिटी आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. आणि अजून एक आता नवीन निघालंय, तुमच्याकडे महादेवाच्या मंदिरात गर्दी चालू झाली का नाही? लय उता आलाय बायाचा महादेवाच्या मंदिरात. माणसाला पायात पडू देणार. मंत्र बदलला बायानं, मंत्र. आता ओम नमः शिवाय नाही, आता कोणता आहे? कोणता रे हे म्हणलं आता बोल. मंत्र कोणता आहे आता? नाही तुमच्या इकडं? नाही नाही. श्री शिवाय नमस्तुभ्यम आहे ना तुमच्याकडे? आला का नाही? हा आलाय ना. एक लोटा जल सारी समस्या काल. मी म्हणते असतो बाई बाई रोज तांब्यानं घालती महादेवाला पाणी. बाई रोज घालती महादेवाला तांब्यानं पाणी आणि घरी नवरा चहासाठी हातपाय ताणी. काय उपयोग? असं करण्यापेक्षा योग्य ते करा. काही अडचण नाही. तुम्ही श्रद्धा आहे तुमची, पण श्रद्धेबरोबर महाराज अंधश्रद्धा बाळगण्यापेक्षा श्रद्धा बाळगा. आपल्या लेकरांना चांगलं त्या ठिकाणी संस्कार द्या. या धर्ममंडपामध्ये आणा. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला, कपाळाला गंध लावा. आपलं धर्मकार्य आपण वाढा. आपल्यासाठी आपण बचावात्मक त्या ठिकाणी करा. बाहेरच्यातून नाही तर आपल्याला अंतर्गत असणाऱ्या याच्यामधून आपल्याला त्रास होणार आहे. म्हणून आपण सुरक्षित राहणं अत्यंत गरजेचं आहे. शेतीमालामध्ये चांगलं आपल्याला त्या ठिकाणी कसं कमवता येईल हे बघा. सगळ्यांनी एकत्रित शेती करा. घरातला एक माणूस शेती करतोय, बाकीचे जर बसून खात असाल तर तुम्हाला शेती कधी परवडणार नाही. या गोष्टी लक्षात ठेवा. 3 एकर सोयाबीनवाला म्हणतो मजूर भेटत नाही. अरे तुझ्यापेक्षा दुसरा मजूर आहे तरी कोण? याचे आत्मचिंतन करा. पूर्वी 100 एकरची मालकीन सुद्धा दुपारी शेतात भाकरीचे टोपलं घेऊन जात होती. आता 4 एकर वालीनं जायला काय हरकत आहे? याचं सुद्धा तुम्ही चिंतन मंथन केलं पाहिजे. आणि येणारा काळ तुम्हाला फक्त तुम्ही कमवलेलं धन तुम्हाला वाचू शकतं, बाकी तुम्हाला कोणी वाचू शकणार नाही. गोष्ट लक्षात ठेवा. थांबतो. देव देश धर्म कार्यासाठी आपण सगळ्यांनी समोर आलं पाहिजे. एवढं बोलतो थांबतो. एका जनार्दनी आहे सजाचा नियम. तो देवा परम पूज्य जगी तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवाचा यथामती यथावकाश धावत्या वेगात. अभंगाचा सर्वसोपा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा असाच अर्थ माझा मुळीच आग्रह नाही. जे काही बालबुद्धीला पटलं ते तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. चांगला आला असेल गुरुवाऱ्यांचा आशीर्वाद, चुकला असेल माझ्या वाणीचा दोष समजा. गुरु वैकुंठ व हरिभक्त परायण नथुराम महाराज केळकर बाबाजींचे कृपाशीर्वादाने बोलण्याचं धाडस केलं. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या चरणावर नतमस्तक. माझ्यासोबत आलेले आमच्या परभणी जिल्ह्याची गायन कोकिळा म्हणून महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे असे माऊली महाराज खवणे माझ्यासोबत आज आलेले आहेत. त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर दुसरे महाराज आहेत. अजून एक महाराजांनी सुंदर साथ केली, त्यांनाही धन्यवाद. ज्यांनी द्वैद्वय हाताने मृदंग वाजवला आमच्या महाराजांना द्यावे तितके धन्यवाद. ही संस्थेतली मुलं, आपल्या संस्थेतलीच महाराज, एकदा ह्या वारकऱ्यासाठी टाळ्या वाजवा आणि एकच वाक्य घरी घेऊन जा. आपली मुलं वारकरी शिक्षण संस्थेत टाका. कशासाठी टाका? भविष्यात ती मोठा कीर्तनकार व्हावं म्हणून नाही, गायक वादक व्हावं म्हणून नाही हो. मग ती भविष्यात ढाब्यावर दिसणार नाहीत याच्यासाठी तुम्ही ती मुलं वारकरी शिक्षण संस्थेत टाका. संस्काराचं माहेर घर म्हणजे माझा वारकरी संप्रदाय. सगळ्यांना धन्यवाद देतो. साऊंड सिस्टीम वाल्या अण्णाला सुद्धा काय ना आपल्या सिस्टीमचं खरात मंडप डेकोरेशन वारण्याचा डबा आहे का? ये ना नाव नाही टाकले, मी चांगले टाकतो बरं, पण एकाच डावाचे 500 घेत असतो. नाव टाका. काय झालंय आमच्या गावात एक जणांना महाराज चालू कीर्तनात पंखा बंद केला. चालू कीर्तनात म्हणलं पंखा लाव. म्हणला कस काय लाव? मी दिलाय. अरे म्हणलं तो दिल्यावर बंद करतो का? म्हणलं चालू असल्यावर नाव दिसतं का? त्यानं पंख्यावर टाकलं होतं. याच्यावर टाकायला हरकत नसावी. एवढं बोलतो थांबतो. धर्ममंडपातून ज्यांनी कीर्तन ऐकलं तुम्हाला दंडवत.
हे बाजूला उभा राहून ऐकलं का तुम्हाला साष्टांग दंडवत आणि ज्याने घरून पाड्या पाड्या ऐकलं त्याला तर घाली लोटांगण करतो आणि कारण घरून ऐकणाऱ्याने कीर्तन नंबर 1 ऐकलंय. कसं ऐकलं तुम्ही तरी साधं ऐकलं, त्याने कीर्तन चाळून ऐकलं. चाळून चाळून नाही कळालं, रगीच्या आतून त्याला नंबर 1 चालून ऐकू आलं, त्याला तर साष्टांग दंडवत करतो. आणि झालेली सेवा माऊली ज्ञानोबराच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल. श्री विनोद परमेश्वर शेळके सकाळचं फराळाचं योगदान श्री विनोद गुलाबराव निकम सुप्रो गाडी. दुपारच्या फराळाचं योगदान श्री बबनराव गोविंदराव पाटमासे. तसेच आज आलेली देणगी पुढील प्रमाणे: दिनकर रामचंद्र भाकडे 1000 रुपये, आत्माराम तुळशीराम वारकरी 1000 रुपये, गजानन साहेबराव दुतोंडे